या मोनोरेलमध्ये अडकून पडलेल्या लोक आहेत ती इथे आलेली आहेत, ते निघालेले आहेत या पूर्ण मोनोरेलमधनं आणि खरंच 2 तासानंतर सुटका झाल्यानंतर गणपती बाप्पा मोरया असं त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडात निघते. कारण की एक ती बघू शकता कशा प्रकारे त्यांना बाहेर काढण्यात येत आहे आणि गेली 2 तास ना हवा होती ना लाईट्स होते, सफोकेशन होत होतं इथल्या लोकांना आणि प्रचंड अशी गर्दी झाली होती आणि त्या गर्दीमध्ये ह्या सर्व गोष्टी पाहायला सर्व गोष्टीचा सामना ते करत होते 2 तास. आणि आता जी मदत कार्य पोचलेली आहे आणि मदत कार्याच्या सहाय्याने अनेक प्रवासी वर्ग आहेत त्यांना खाली काढण्याचं काम इथे करण्यात येत आहे. ज्यांची तब्येत ठीक नाही त्यांच्यासाठी ॲम्ब्युलन्स ठेवण्यात आलेली आहे. ॲम्ब्युलन्सनी त्यांना जवळचे जे हॉस्पिटल आहेत तिथे नेण्यात येत आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ते सफोकेशनमध्ये ज्यांना त्रास झाला असेल, जे वयोवृद्ध आहेत किंवा लहान मुलं आहेत किंवा महिला वर्ग आहेत, अशा लोकांना स्पेशली इथून हॉस्पिटलात नेण्यात येत आहे आणि त्यांच्यावरती उपचार त्याच्या सुरू करण्यात येत आहेत. खरं तर अनेक असे प्रवासी वर्ग आहेत ते 2-2 तास आतमध्ये अडकून बसले होते. त्यांना खूप त्रास झाला होता आणि असं असताना मदत कार्य मिळालं त्यांना आणि त्या मदत कार्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद आहे. ज्यांची सुटका झाली त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद दिसत आहे. काका, तुम्ही आतमध्ये होते, किती वेळ होते आतमध्ये? 4 तास झाले. 4 तास रोल परेलला पकडली, रोल परेल 4 तास झाले. मदत कार्य मिळाल्यामुळे मदत कार्य काहीच नाही, कोण देणार आपल्याला? काहीच नाही आतमध्ये मदत कार्य काहीच नाही कोणाचीच. काच आम्ही नाही तोडली, लोकांना आजूचे पब्लिक होते ना भरपूर, त्या पब्लिकने कोणी तोड. आम्ही तरीच ओरडतो सर्वांना, म्हटलं कोणी तोडायचं नाही, काय करायचं नाही. कारण हवा आतमध्ये आली तर ट्रेन पलटी होण्याच्या परिस्थितीत आली होती. एवढी गर्दी का झाली? कारण दोन्ही हार्बर लाईन आणि ही लाईन दोनही तीनही बंद आहे, त्यामुळे इथे शॉर्टकट लोक चेंबूरला जायला निघाली. त्याच्या सर्व बंद झाले, एसी बंद, लाईट काहीच नाही आणि कोणाकडे पाणी पण नव्हतं. अरे कसं मला थरथरायला होतं, आता काय बोलायचं. हे असे अनेक प्रवाशांचे रिॲक्शन्स आहेत इथे तुम्ही बघू शकता का एक वेगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. गेली 2 ते 3 तास ते अडकलेले होते आणि ह्या अडकलेल्या प्रवाशांची सुटका झालेली आहे, त्यामुळे एक वेगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई.